आपल्याकडं मेंढ्या आलेल्या आहे आणि त्या मेंढ्या बसवतात. कसे मेंढ्या बसवतात ती जाळी असते, त्या जाळीला काय म्हणतात, ती कशी बांधतात, हे सर्व मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमधून दाखवणार आहे. हाय, मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या या लाडक्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे शेळ्या आल्या वाटतं. आज आपल्या वावरामध्ये शेळ्या बसणार आहे. चला पाहायला जाऊया. छोटंसं वासरू इकडे 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 ओळखत आहे वाटतं तो, म्हणूनच पळालं लांबून. हे का रे शेळ्याला? हा का? आणि मोठा भाऊ खत वाहून गेला आत्ताच त्यांच्या वावरामध्ये. आता डाळिंब आणि त्याच्यानंतर काय होणार आहे काय माहिती, पण खत टाकत होते. हा हा, याची लोकर. एवढ्या मेंढ्या झाल्या? हा का? मग संध्याकाळी कोण इथं राहणार तू? भीती नाही वाटत का? नाही. एवढे वाघाची? पण मग शाळा कशा काय बांधायच्या? वावरला आहेत ना वाघूर, पण ते वरून थोडीच असतं का? नाही. आणि मग काढानं. आणि मग समजा असं आला मग? नाही, पाव आहे ना कुत्रे. अच्छा, चला जोरदार तयारी. हा, तू घाबरत नाही? आम्ही मोटर चालू करायला जातो, जायला घाबरतो. आणि किती आपल्या मेंढ्या आहे सगळ्या? 50 झाल्या का? आणि शेळ्या 10. हा का? अरे वा वा. आणि लोकर विकत असेल ना? हा का? आणि विकत कोण घेतं इथं लोकर? व्यापारी. व्यापारी येतो इथं त्याकडं डायरेक्ट जागेच? कुत्रे किती? 2. हा एक. अजून एक कुठे गेला काय? आणि वाघोर कधी लावणार आहे आता? 5-10 मिनिटां. हा हा. हा आहे आपला सोमाता, त्यांचा मुलगा एकुलता एक. तिघी जणीचं लग्न झालं, त्याच्या पाठीवर तू आहे की नाही? लग्नही झालं तर तुझं, तुझी बायको येणार आहे का? नाही, तू एकटा तुझ्या सोबत? हा. तू शाळेत नाही जात का रे? हा का? आप्पाचं चालू एकट्याचं खत व्हायचं काम चालू. तर आता आपलं हे जे वावर आहे ना, ह्या वावरामध्ये मेंढ्या शेळ्या बसवायच्या आहे. तर एवढ्या शेळ्या मेंढ्या. आणि आता हे संध्याकाळची वेळ, म्हणजे जवळजवळ 5, किती वाजले आता? वाजले आहे 5. आणि 5 वाजता शेळ्या फिरून वगैरे चरून वगैरे येतात. पण आजपासून आपल्या इथं शेळ्या बसणार आहे, मेंढ्या बसणार आहे. तर मग यांचं कसं खत पण होऊन जाईल आपल्याला, आणि छानपैकी म्हणजे मस्त हे जे गवत वगैरे हे सर्व खातात, आणि यांचे लेंड्या वगैरे पडतात, ते आपल्याला खत होऊन जातं. आणि सूर्य बघा अजून वरतीच आहे आभाळामध्ये, पण आता जाईल तो पण त्याच्या घरी. आणि यांच्या घुंगराचा आवाज किती भारी वाटतो ना, शेळ्या मेंढ्यांच्या गळ्यातला. चला मस्तपैकी आता चरू राहिलेले आहे. आता ह्या मस्त जोगतील. जोगतील म्हणजे कसं खातील पितील, म्हणजे पूर्ण पोट भरल. जोगणं म्हणजे पोट भरणं. आणि मग अगं बाई किती तुटून पडले ह्या, एवढ्या एवढ्याशा याच्यावर. आणि आपण कसं आहे एक्स्ट्रा नाही, म्हणजे हे याच्यावरच झाड म्हणजे फांद्या जाऊ राहिल्या ना, तर मग आता ते तोडायचं म्हणजे हे आपली चाळ तरी नीट राहील, कारण आत्ताच पत्रा बसवलेला आहे आपण.
हा जसा पत्रा आहे का इथं पत्रा बसवलेला हा आणि आपल्या घराचा पत्रा ते फांद्यांमुळेच जातं ते. मग आता ते फांद्या कडेकडेच्या काढल्या म्हणजे बस, बाकी काय झाड तर आहे आपलं तसंच राहील. आणि मेंढ्यांना खायला पाहिजे. अगं बाई कसं चरबट चरबट लागतं हे. कसं आलं धावत, लगेच धावत आली. आज मस्तपैकी वाव छान. आणि मी बसलेली आहे, तो वाघूर बांधणार आहे. ती कसं मेंढ्या शेळ्या कशा आतमध्ये बसवल्या जातात तर मला बघायचं आहे म्हणून मी बसलेली केव्हाची इथंच. त्या दिवशी आवळे काढायला आहे ना शिडी लावली, जेमतेम शिडी लावली, शिडी जेमतेम चढली. वर चढायची हिंमतच व्हाय मला. तू तर डायरेक्ट किती वर चढलाय. एक मेंढी केवढ्याची असेल रे? 15,000. हा का? आणि शेळी? 10. हा का बरं आहे कमी शेळी आणि मेंढीत का बरं? शेळीत फरक आहे. म्हणजे काय फरक आहे? लवकर वापरले येतं, मेंढीच कोक. हा का? आता हे लावायचं आहे का लगेच? कुठं ठोकणार हे? इथंच. हा हा. आणि झोपणार कुठं? बाहेर मेंढ्या जवळ. मग चाळीत झोपायचं ना. नाही नाही. रात्रभर जागे राहता का तुम्ही? नाही. तुम्हीच बाहेर झोपणार तर मलाच काळजी लागली. ते कुत्रं झोपलंय, मी म्हणते काय अशी कोण झोपलंय. आणि कुत्रे मोकळेच असतात का बांधेल राहते? मोकळे. हा का? मग आपल्या इकडं वाघ खरं सुटेल का नाही? मग तू तर हाय. अरे बापरे. तर हे वाघूर लावायचंय तर त्याच्यासाठी गज. वाघूर कसं बांधतात? वाघूर बांधणं म्हणते ना. वाघूर कसे बांधतात आपण बघूया. ह्यामध्ये काय वाघुराचे कपडे का? म्हणजे कपडे मध्ये. अच्छा तुझे कपडे होय थंडीचे. ती जाळी कशी असते ती बघायची मला. तशी पाहिलेली मी. ही जाळी. चला आता ठोकाठोकी करून कशी लावताय ती जाळी बांधताय आपण पाहूया. आणि आता इथून माग मेंढ्या कुठं बसवल्या होत्या? घरी. घरीच का? मग ते चरायचं बरं का तिकडं पण. हा त्या वावरात. अयो कुरड कशी काय लागली तुला? मग डॉक्टर काय म्हणाले? सलाईन घेतले होते. अरे नाही रे, होऊन जाईल. झालंच नाही. अरे चांगल्या डॉक्टरला दाखव ना. संगमनेरला गेलतो. तर हे अशा पद्धतीने आता तो बॉर्डर करून घेते. आपल्याला त्याला म्हणजे कुठपर्यंत आखायचंय काय ते असं. तुझ्या लग्नाला किती वर्ष झाले? 4. अरे वा. आणि लग्न कुठे केलं? राहता. हा का? राहतेच आहे का? तिथं प्रत्येक ठिकाणी हा एक गज इथं.
आता जाळी ठेवली सगळीकडनं. त्याच्यानंतर हे बॉर्डर करून घेतली. नंतर मग हे जे आहे ती गज ठोकायला सुरुवात केली. तिरका करायचा का? हा. तिरका बसवायचा. मग धनगर जे मेंढ्या घेऊन येतात त्यांचे पण असंच असतं ना. हा. आपण बसवल्या होत्या बरं का मेंढ्या तेव्हा. ते त्यांचा एक सेपरेट व्हिडिओ. त्यांचं पूर्ण कुटुंब होतं. जेवण वगैरे, पुरणाचा स्वयंपाक सगळं काही त्या दिपाळीच होती. पुरणाचा स्वयंपाक वगैरे सर्व त्या करत होत्या इथं. आणि त्यांनी पण आहे ना ह्या इथंच बसवल्या होत्या. चला आता दुसरी पण बसली आहे. ही जी जाळी आहे ना, ही जी अशी सुरक्षित अशी मेंढ्या बाहेर जाऊ नये, हे जाऊ नये, आपल्या शेळ्या बाहेर जाऊ नये, ही जी जाळी असते याला वाघूर असं म्हणतात. यांचं मस्त प्यायचं काम चालू आहे. तर यांची तर बघा हे तर पिल्लूच आहे. ह्या पिल्लूच्या अंगावर बघा ही लोकर, ही असते लोकर. आणि याचा असं भाग कापलेला जातो. तो आणखी मोठी होईल ते मग असं चांगलं भादरून घेतात वाटतं. हां, भादरून घेतात. आणि मग ती नंतर कसं तरी कसे बनवतात काय माहिती. लोकर कारखान्यामध्ये बनवली जात असतं किंवा हातावर बनवत असतं. तर हे पहा बघा किती भारी 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 भारी. वा 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 वा. मेंढी अशी ही पुरी लोकर आहे. अजून तर आणखीन मोठं होईल. हो बापरे, खूप मोठे आहे. पुचकाच येते पूर्ण हातामध्ये. ती लोकर कशी काढतात ते हे काढणारे व्यापारी? तुम्ही काढून देतात आणि ते डायरेक्ट घ्यायलाच येतात. आणि मग कशी काढायची असते ती? हा का, मशीन पण आहे का? बरं आहे, बरं आहे. म्हणजे पूर्ण असं पूर्ण भादरून घ्यायचं ना असं. असं आपण कसं डोक्याला केस असलं टकल्यासारखे. हां, टकल्यासारखं. अच्छा. आणि मग हे एवढं ते केस असतं त्याच्यामध्ये तर मग बरेच गोचिड असतील ना का नाही? नाही ना. कधी असा प्रश्न येतो. तर चला, ही बरीचशी अर्धीच्या वर लावली गेलेली आहे. तुझं नाव काय रे? विष्णू. ऋषी. ऋषी. अच्छा, ऋषी. तुझे मम्मी पप्पा घरी कुठं? साकूरला आहे. हा का, यांच्याकडेच राहतो का तू? अरे, फक्त मेंढ्या आहे का याच्यात? आला बस सहज. हां हां. आणि हे कोण लागतात तुझे? दाजी. तुझे दाजी? मेवणा आहे ना तुझा? बिलायतीचं फूल. मस्त याचा आवाज निघतो बरं का. तोंडात तसं पाकळी धरली का असं बरोबर. चला आता मस्त असं आहे वाघूर गोलाकार पद्धतीने बघा. अशा पद्धतीने हे पूर्ण बांधून झालेलं आहे. आता हे मेंढ्या चरतील तोपर्यंत चरतील. आणि यांना आतमध्ये कसं घ्यायचं? हा का, अच्छा अच्छा. ती जागा ठेवली त्यांनी. आणि इथून मस्तपैकी बसतील. अजून खाता येते. आता हे बसते ना बघू आपण. त्याच्यामध्ये ती अशी नेट ती प्रत्येक दोरी लावावं लागते अशी याला. म्हणजे हे पक्क राहते. पक्क दोरखंडाने अशी मस्तपैकी घ्यायची अशी बांधून.
म्हणजे ते निघणारच नाही, बाहेरच जाणार नाही असंही तजवीज. आता वाघुराची जाळी लावल्यानंतर जे आहे ना खालचा भाग व्यवस्थित म्हणजे हे निघालं नाही पाहिजे, नाही तर काय होतात मेंढ्या इथून निघल्या जातात, पळून जातील बाहेर चरायला. त्यांना काय चरायला भेटलं का पळतील. त्याच्यासाठी आता ही सगळी जाळी लावल्यानंतर हे ठोकलं, ही जाळी लावल्यानंतर हे जे दोरखंडाने आवळल्यानंतर अगदी पक्क होऊन जातं, म्हणजे खालून अजिबात निघत नाही. तर ही जी जाळी असते, आता हे सर्व बनलं आहे, याला म्हणतात वाघूर. शेळ्या मेंढ्या म्हटल्यानंतर कुत्रे हे सोबत असणारच. आणि इतके जालीम असतात ना, वाघा बिगाने खाऊ नये याच्यासाठी हे कुत्रे आता हे मोकळेच राहणार आहे. तर मग ह्या मोकळ्या कुत्र्यांचं संरक्षण कसं, तर त्यांच्या गाळ्यामध्ये जो पट्टा दिसतोय, मी फार जवळून जात नाही कारण ते अपघात धरतात, कारण लय डेंजर कुत्रे असतात हे. आणि हे तर ते बघता अगदी काटेरी पट्टा आहे. असा काटेरी पट्टा गळ्यात टाकला ना तर वाघ अजिबात खात नाही. तर बघा असा पट्टा. आता ते चालले तिकडं चरायला. तर अजून एक कुत्रा येते, ते तिथं बसलंय मस्त निवांत. हे कुत्रे लय डेंजर असतात बरं. तो पकडल बरं मला. हे का बरं मध्ये लावलं? नाही मग आता प्रत्येक शेळी बांधायची का? अरे बापरे. हा. आणि मेंढ्या नाही बांधायच्या. तर चला आपण हे पण पाहून घेऊ कसं, कारण कसं हे एवढं माहिती नाही आपल्याला. मी तेव्हा आले होते बरं का, 2 वर्षापूर्वी इथं बसवल्या होत्या मेंढ्या. आणि त्यांचं म्हणजे गावोगावी जाऊन मेंढ्या चरत होते, म्हणजे जिथं शेतामध्ये, जिथं रानात किंवा गावोगावी जाऊन ते मेंढ्या चरायचे. मग त्यांच्या मी डायरेक्ट मेंढ्या बसवलेल्याच पाहिल्या आणि ती जाळी एवढंच. पण आता प्रत्यक्ष योग आला मला, ती जाळी कशी बांधली जाते आणि आता शाचमध्ये मेंढ्या आणि शेळ्या कशा पद्धतीने बसवल्या जातात, आपण आता ते प्रत्यक्ष पाहू. सोबत गाई पण आहे. गाई आता इथं दिली बांधून त्यांनी. ही मेंढी किती आहे मोठी आकाराने, एवढ्या उंचीच्या असतात हे मेंढ्या. मेंढ्यांचं दूध निघतं आणि पिता म्हणजे चहाला वगैरे वापरता? नाही आता नाही चहाचा, मेंढ्याच्या दुधाचा चहा होतो का? होतो? तू पिलाय? लय भारी लागत असं. बकऱ्यांचा पिलेला आहे पण मेंढ्यांचं नाही माहिती मला. सकाळी किती वाजता हे उघडायचं? 9 वाजता का? आणि मग घेऊन जायचं पुन्हा चरायला रानामध्ये. तर जंगलामध्ये कधी वाघ दिसला का? नाही ना. हा. काय होतं ते रातचे पाणी भरताना हा डीपी 12 होतो, मग एखादा काय म्हणतो वाघ आला. बाकीचे घर राहत्या, जो पाणी भरतो पटकन भरून घेतो. आता हे लगेच आतमध्ये घ्यायचे. आले चरून बरोबर कसे फिरले. चला चालल्या सगळं, ह्या मेंढ्या सर्व आतमध्ये चाललेले आहे. कसे एक लाईनीत, कसं कळतं यांना? बरोबर कळतं. आता आतमध्ये जायचंय खाऊन पिऊन झाल्यानंतर. तर अशा पद्धतीने आता पक्का भाऊ चाललाय आतमध्ये शेळ्या बांधायला. ही दोरी बांधली ना, ह्या इथं शेळ्या बांधतील ह्याला पूर्ण, आणि मेंढ्या अशाच बसतील डायरेक्ट. म्हणजे ते त्यांचं सगळं जे काय म्हणतात त्याला रे, व्यसन म्हणतात, काय म्हणतात रे? दाबण.
तर हे दावण डायरेक्ट गळ्यातच अडकवलेली, म्हणजे तिथं डायरेक्ट तयारच केलेली आहे, फक्त धरायचं आणि अडकायचं. किती भारी उभे राहिले शांत. त्यांना काय चरायला दिसलं का पुन्हा बाहेर निघतील, त्याच्यामुळे हे बांधून घेतले. आणि हे कोकरू रे, हे कोकरू छोटे छोटे कसे काय काय करायचे? हा का, ते कसे बांधायचे? त्यांना हा, याच्यावरती येऊ पण नाही शकत ना वाघ, बरोबर की नाही? त्याला काही चढता येणार आहे बरं? हे असं कारण हे जर तारेचं जर असतं ना तर बरोबर चढला असता, कारण यांचं चढला म्हणे. तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या शेळ्या, तर मी आज प्रथम पाहू राहिले बरं का ही सिस्टीम आतली कशी असते, आणि वाघूर कसं बांधतात हे पण मी आजच पाहिलेलं आहे. तर पक्का भाऊच्या मेंढ्या आल्या म्हणून आपल्याला सर्वांना समजलेलं आहे ते. आणि मग ते जे घेऊन येतात धनगर वगैरे, त्यांच्या पण अशाच पद्धतीने असतं का? असंच बांधतात. आणि हे राहतील, ह्या ज्या मेंढ्या आहे ह्या त्याच पद्धतीने राहतील. काय पुढे ते कसं धडपडतंय निघायला बाहेर. यार ते गुतीरलो होतं फक्त गाड्यामध्ये घालून. हाय. तर चला, आता हे कळालं असेल तुम्हाला की मेंढ्या अशा पद्धती, शेळ्या अशा पद्धतीने बांधले जातात आणि मेंढ्या असतात मोकळ्या. दिवस सुद्धा बुडून गेलेला आहे, सूर्य गेला त्याच्या घरी, आणि यांनी शेळ्या पण बांधलेल्या आहे. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला जरूर कमेंट करा. भेटूया आपण अशाच नवनवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.